दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। मागील बऱ्याच वर्षापासून तुकडाबंदी कायद्यामुळे हद्दवाढ भागातील तुकडा प्लॉटची खरेदी विक्री करता येत नव्हती। त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला असता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं होतं की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन त्यासंबंधीचा प्रश्न मार्गी लावू। त्यानुसार 9 एप्रिल 2025 रोजी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली होती। यामध्ये सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही। यामुळे या भागाचा विकास थांबला असल्यानं हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती। या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नामुळे आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा केली आहे। यामुळे सोलापूर शहरालगतचे शेळगी, दहिटणे, शिवाजीनगर, केगाव, बाळे आणि कसबे सोलापूर भागातील नागरिकांना या निर्णयाबद्दल मोठा फायदा होणार आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।